महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत खळबळजनक बातमी अशी की माजी IPS अधिकारी रवींद्र पाटील यांनी बिटकॉइन घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आणि यावरून भाजपने सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर सवालांच्या फैरी झाडल्यात। तर सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। या आरोपांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही सुप्रिया सुळेंनी दिलाय। ऐन निवडणुकीच्या काळात माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्याचं राजकारण तापलंय। बिटकॉइन घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आले। या ऑडिओ क्लिपमध्ये बिटकॉइन व्यवहाराबाबत चर्चा सुरू झाल्याचा दावा केला जातोय। Boss, why don't you go ahead and cash out all the bitcoins? The prices are favorable right now, and with the elections approaching, we're going to need substantial funds. Don't worry about the inquiries. Once we're in power, we'll handle them. Just get it done. Boss Gaurav, what's happening? None of you people are responding. Don't play games with me at all. Gupta has vanished, but what happens to money then? He says all bitcoins and cash is with you. Call me or Aditi urgently. We need to have cash. Elections are going on. Gaurav, why are you not responding to us? We need to have cash, boss. दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये नाना पटोले आणि अमिताभ गुप्ता यांच्यात संभाषण सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय, ज्यामध्ये नाना पटोले अमिताभ गुप्ताला इशारा देत असल्याचं ऐकायला येत आहे। अमिताभ पाहिजे का किया हुआ कल बोला दाना, ऐसे माथा मस्ती मत करो। अमिताभ पाहिजे का किया हुआ कल बोला दाना, ऐसे माथा मस्ती मत करो। माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी या प्रकरणी घणाघाती आरोप केले कि ये पैसा जो है बिटकॉइन का, ये गौरव मेहता कह रहा है, और उसने ये कहा कि ये पैसा जो है बाद में महाराष्ट्र के लोकसभा इलेक्शन में फंडिंग के लिए इस्तेमाल हुआ। उसने दो लोगों के नाम लिए, एक नाम लिया सुप्रिया सुळे का, दूसरा नाम लिया नाना पटोले का। मैंने फिर भी भरोसा नहीं किया, लेकिन उसने बाद में बताया कि अभी भी महाराष्ट्र के असेंबली इलेक्शन में उसी बिटकॉइन का पैसे का दुरुपयोग हो रहा है और इन्हीं दो लोगों के लिए। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही पत्रकार परिषदेत आरोपांच्या फैरी झाडल्या। त्याचप्रमाणे या ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत अनेक सवालही उपस्थित केले। सबसे पहले वो ये बताएं कि जो इस वीडियो क्लिप में और ऑडियो क्लिप में दिखाई पड़ रहा है, क्या कांग्रेस पार्टी अथवा उनके किसी भी नेता जो यहां पर नाना पटोले जी और सुप्रिया सुले जी के बारे में दावा किया गया है, क्या वो बिटकॉइन के किसी भी ट्रांजैक्शन में इन्वॉल्व हैं या नहीं, और यदि हैं तो वो लीगल ट्रांजैक्शन है या वो इलीगल ट्रांजैक्शन में भी इन्वॉल्व है। पॉइंट नंबर 1, पहले उनको आके साफ साफ जवाब देना चाहिए, क्या वो बिटकॉइन के किसी भी ट्रांजैक्शन से उनका कोई लेना देना है, हां या ना। सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी बिटकॉइन घोटाळ्याबाबतचे आरोप फेटाळून लावले। कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंनी म्हटलंय। बदनामी करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाले। मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करते, मला न्याय मिळावा। त्यामध्ये त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा, जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल। एक मिनिट, अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाहीये काही। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, क्रिप्टो आणि बिटकॉइन आणि या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोलले असेल तर ते मी बोलले। आयडिओ ज्या पद्धतीने दाखवले गेलेले आहेत, आता त्याच्यात माझा आवाजच नाही। सगळेजण माझा आवाज ओळखतात महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। माझा देशातही आवाज आहे, नरेंद्र मोदींनाही माझा आवाज पाठ आहे। तर मग अशा परिस्थितीमध्ये जसा तोतिया IPS आणला, तसं हे तोतियागिरी निवडणूक हारण्याच्या कारणानं भाजप महाराष्ट्रामध्ये करते आहे का? ऐन निवडणुकीत मवियाच्या 2 मोठ्या नेत्यांवर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। सखोल चौकशीनंतर या प्रकरणातील दूध का दूध आणि पाणी का पाणी स्पष्ट होईल इतकं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।